नमस्कार, मी जान्हवी सावंत. जय महाराष्ट्रच्या सेलिब्रिटी कॉलिंग या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपल्या सोबत आहे एक अशी ग्लॅमरस अभिनेत्री जिचं नाव आहे रुचिरा जाधव. रुचिरा जाधव, तुझं खूप खूप स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये. थँक्यू सो मच जान्हवी. कशी आहेस? मस्त. तू कशी आहेस? मी अगदी मस्त. आणि सगळ्यात आधी पहिलाच प्रश्न माझा असेल तो आपल्याकडे अभिजित येऊन गेलेला आहे आणि माझ्या नवऱ्याची बायको खूप गाजलंय. खूप जणांनी त्याला प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर उचलून घेतलेली मालिका होती. खरं तर तुझा अनुभव कसा होता त्या मालिकेतला? अनुभव फारच ग्रेट आणि म्हणजे आय एम व्हेरी ग्रेटफुल की आय कुड बी अ पार्ट ऑफ दॅट शो. आणि मला अजूनही म्हणजे मालिका संपून इतकी वर्ष झाली, 1.5-2 वर्ष झालंय आय एम शुअर. आणि अजूनही माया म्हणून हाक मारतात. आणि मी बऱ्याचदा सांगितलंय माया हे माझ्या आईचं सुद्धा नाव आहे. सो एक हां, त्यामुळे मला मी असं ते मेन्शन करते की पापा के साथ साथ मैंने माँ का नाम भी थोड़ा बहुत रोशन किया. आणि ते कॅरेक्टर लोकांना फार आवडलं. म्हणजे इन्स्पाइट ऑफ बिंग हॅव्हिंग द ग्रे शेड ना टू दॅट कॅरेक्टर. तरी ते मला असं एक बाई तर येऊन मला एका कार्यक्रमात तिने मला गालावर पप्पी वगैरे दिली आहे की क्यूट विलन वगैरे असं म्हटलं. बापरे. सो आय फील व्हेरी फॉर्च्युनेट. आणि बाकी म्हणजे आता तू ह्या क्षेत्रामध्येच मुळात कशी आलीस? इन्स्पिरेशन कुठून मिळालं? आणि लहानपणीच ठरवलं होतंस का म्हणजे इथे यायचंय असं? अजिबात नाही. आय विश की मी लहानपणी ठरवलं असतं तर मी अजून खूप म्हणजे गोष्टी अजून थोड्या वेगळ्या झाल्या असत्या किंवा लवकर झाल्या असत्या. मी एका मिनिटासाठी थांबवते कारण आपला पहिला फोन आलेला आहे. कुणाल सागरे सोलापूरहून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. तुमचं खूप खूप स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये. तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, बोला. नमस्कार रुचिरा दीदी, मी कुणाल बाबरे बोलतोय सोलापूरहून. येस, नमस्कार. हाय कुणाल. कशी आहेस दीदी? मी मस्त. तू कसा आहेस? मी पण मस्त आहे दीदी. ऍक्च्युली मला 2 क्वेश्चन विचारायचे होते. ऍक्च्युली आज मी स्टोरी टाकली होती फॅन पेजवर की म्हणजे रुचिरा एलायन्सला कोणता प्रश्न विचारायचा आहे. तो खूप जणांनी हाच प्रश्न विचारलाय की आम्हाला तू पुन्हा कधी दिसणार आहे, म्हणजे आता बाबू झाला, आता तू कधी भेटीला येणार आहेस? येस, लवकरच भेटीला येईन. म्हणजे माझी सुद्धा तीच इच्छा असते की वेगवेगळ्या कामांमधनं प्रेक्षकांना भेटीला यावं. पण मी आय डोंट नो या स्टेजला म्हणजे चूझी असणं राईट आहे की नाही, पण आय हॅव ऑलवेज बीन चूझी. कारण मला असं आहे की मी माझ्या ऑडियन्सना कशी दिसेन हे फार मॅटर करतं. अदरवाईज सिरियल्सच्या ऑफर म्हणशील तर टचवूड येतात तर आहेच की मला टीव्ही सुद्धा करायला आवडेल. सो असं काही नाहीये की मला फक्त मूवीजच करायच्या आहेत, टीव्हीच करायचं नाहीये, असं काहीच मी ठरवलेलं नाहीये. मला कुठलीही स्टोरी आणि कॅरेक्टर फार मॅटर करतं. सो जेव्हा तसं काहीतरी कथानक, आता मूवीजचं तर ऑब्व्हियसली सुरूच आहे काम. सो लवकरच एका मूवीतून तुमच्या समोर येईनच, कारण आता शूट अजून सुरू व्हायचंय. कारण मूवी ही एक मोठी प्रोसेस असते, मला माझ्या फॅन्सना किंवा ऑडियन्सना सांगायला आवडेल. कारण ती प्रोसेस इटसेल्फ टेक्स 1 इयर ॲटलिस्ट, मिनिमम 1 इयर. कुठल्याही मूवीचं तुमच्यापर्यंत पोहोचायला वेळ लागतो. त्यामुळे मूवीतून तुमच्यापर्यंत यायला थोडासा वेळ आहे. येस, सिरियलमध्ये थोडंसं ते क्विक कनेक्शन असतं, कारण आज शूट होऊन एपिसोड कधी कधी लगेच उद्या पण येतो. त्यामुळे आय विल मेक शुअर की जर समजा टीव्हीच्या माध्यमातून सुद्धा जर तुम्हाला मला भेटायला मला यायचं आहे, सो लेट्स होप की तसं काहीतरी लवकर छान घडावं आणि मी तुम्हाला लवकरच भेटीला येईन. आणि अगदीच तुमची ही इच्छा लवकरच पूर्ण होईल. अर्थातच लवकरच आपल्याला रुचिरा आणखी वेगळ्या भूमिकेमध्ये दिसेलच. तर येस, आपण होतो की सुरुवात कशी झाली तुझी या क्षेत्रामधली? हो, सो आय हॅव ऑलवेज बीन गुड इन स्टडीज. सो आणि मला बनायचं होतं फॅशन डिझायनर, हे मी बऱ्याचदा सांगितलं. आणि आय वॉज ऑलवेज अन आर्टिस्ट. पेंटिंग वगैरे या बाबतीत जरा कल होता. सो माझ्या बाबांची इच्छा होती की मी ॲटलिस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट करावं, मग डिझायनिंग वगैरे. ही वॉज नॉट सो फॉन्ड ऑफ की मी फॅशन डिझायनिंगमध्ये करावं. अच्छा. सो मग मी म्हटलं ठीक आहे. आणि 10th ला ऑब्व्हियसली 86% वगैरे मिळाले त्यावेळी. त्यामुळे म्हटलं ठीक आहे, आपण ग्रॅज्युएशन कम्प्लीट करूयात. सो तसं करता करता मी पोस्ट ग्रॅज्युएशन MSc कम्प्लीट केलं इन जेनेटिक्स. आणि MSc करता करता मी आय हॅपन टू डू द थिएटर माझ्या कॉलेजमधून. सो 2nd इयरला किंवा 3rd इयरला मी थिएटर सुरू केलं कॉलेजमधून करायला. आणि 1-2 एकांकिका केल्या. त्याच्यानंतर मला पहिल्या दुसऱ्या एकांकिकेतच मला प्राइज मिळालं. एका एकांकिकेत लेखनासाठी आणि अभिनयासाठी 2 प्राइजेस मिळाले मला. आणि ती स्टेट लेवलची कॉम्पिटिशन होती. सो दॅट्स व्हेन आय रिअलाइज्ड की मी मजा तर करते इथे, थिएटर, त्या लाईट्स, ऑडियन्स हे सगळं एन्जॉय करते,
पण आय शुड परस्यू दिस ॲज माय करिअर हे त्या पॉईंटला ठरवलं मी. आणि मग तेव्हापासून थिएटर, मग सिरियल्स, मग ॲड्स, मग फिल्म्स, हे सगळं सुरू झालं हा सगळा प्रवास. वाव, खरंच खूप ग्रेट. पण मग लहानपणी रुचिरा कशी होती? आत्ता जशी आहे तशी की आणखी काही वेगळं? नाही नाही, अगदी तशीच आहे मी अजून सुद्धा. फक्त येस, थोडंसं म्हणतो ना आपण की मॅच्युरिटी. मॅच्युरिटी आणि बिंग बेटर व्हर्जन ऑफ युअर सेल्फ इच अँड एव्हरी डे. सो मी त्याच्यासाठी नेहमी प्रयत्न करत असते. पण आय हॅव ऑलवेज बीन स्टुडियस. मग आता फक्त तो अभ्यास मी माझ्या अभिनयासाठी करते की मला अभिनय क्षेत्रामध्ये अजून कसा काय अभ्यास करता येईल हे सगळं. पण पेंटिंगची आवड जी आधीपासून होती ती सुद्धा आता आहे. योगा मी आधीपासून करते, तो सुद्धा पर्सिस्टंट आहे. सो ती पर्सिस्टन्स जो आहे ना तो कायम ठेवलाय मी. आणि फक्त येस, इंटू 100 नेहमी माझं देण्याचा बेस्ट देण्याचा प्रयत्न करते. बिकॉज आय बिलीव्ह की आपला जो दिवस आहे लाईफचा, तो प्रत्येक दिवस असा जगला पाहिजे की हा शेवटचा दिवस आहे आणि पहिला दिवस सुद्धा आहे असं. सो येस, ते सगळं सुरू आहे, तो प्रयत्न सुरू आहे. मग आता एक मुलगी म्हणून जेव्हा आपण नाही का म्हणतो की या मनोरंजन विश्वामध्ये खरं तर खूप आव्हानं पण आहेत. म्हणजे जितकं तुम्हाला ते खूप छान ग्लॅमरस वाटतं तितकंच आव्हानात्मक सुद्धा आहे. तुला काय असं वाटलं जेव्हा तू या क्षेत्रामध्ये गेलीस? असं कोणतं आव्हान वाटलं की बाबा नाही, इट्स डिफिकल्ट पण करायचं? मुलगी म्हणून सुद्धा आणि हॅव्हिंग सेड दॅट की माझ्या फॅमिली बॅकग्राऊंड नाही आहे या इंडस्ट्रीमध्ये. सो या दोन्ही गोष्टी मला फार डिफिकल्ट गेल्या असं नाही म्हणणार. कारण स्ट्रगल, जर इफ आय एम डुईंग व्हॉट आय लव्ह तर तो हा स्ट्रगल नाही आहे. मी फॉर्च्युनेट आहे. मी असं समजते की मी ग्रेटफुल आहे की मला आज मी तुझ्याशी इथे बसून बोलते, माझे फॅन्सशी इंटरॅक्ट करते. सो आय ऑलवेज से दॅट की आय हॅव टू बी ग्रेटफुल. मला आय हॅव टू थँक द गॉड की जे मी जगते त्याच्यासाठी. पण येस, हे क्षेत्र निवडताना किंवा तेव्हा जर अडचण किंवा जस्ट एक बोलतो ना पण ती एक लेवल आली असेल, डिफिकल्टी लेवल, तर ती हीच होती की पेरेंट्सना कन्व्हिन्स करणं. ते पण फार डिरेक्ट असं नाही. बिकॉज माझ्या मम्मी पप्पांनी ऑलवेज सपोर्ट केलाय मला, मी जे काही केलं. स्पेशली पप्पांनी मी म्हणेन, कारण ही ऑलवेज बिलिव्ड इन मी. त्यांनी कधीच मला क्वेश्चन मार्क नाही केला की दीदी हे का. फक्त त्यांना एक मुलीचं छान व्हावं हे सगळ्यांनाच वाटतं. आणि त्यामुळेच फक्त त्यांना ते एक होतं की या क्षेत्राची माहिती नाहीये तर मग कसं काय होईल. पण त्यांनी माझ्यावर फक्त विश्वास दाखवला आणि मी सुद्धा प्रामाणिकपणे काम करत तो विश्वास सार्थ करत गेला असं म्हणायला हरकत नाही. सो जसं मी म्हटलं की मी इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन्स केल्यात. सो तेव्हा घरी यायला लेट व्हायचा. सो तेव्हा ते थोडेसे प्रॉब्लेम्स व्हायचे किंवा सुरुवातीला अर्निंग नसतं. भले अर्निंग हा त्यांचा कधीच पॉईंट ऑफ व्ह्यू नव्हता, पण माझ्या दृष्टीने म्हणजे त्यांना असं वाटायचं की मुलगी सक्षम बनली पाहिजे डेफिनेटली, अदरवाईज आम्ही तुझ्यासाठी कायम आहोत. आणि देव ऑब्व्हियसली त्यांना माहित होतं की मुलीचं कॅलिबर काय आहे. सो त्यामुळे मग तिने योग्य त्या क्षेत्रात तिचं नाव करावं एवढीच त्यांची इच्छा. मी एका मिनिटासाठी थांबवते. आपला दुसरा फोन आलेला आहे. वैष्णवी जोशी आपल्यासोबत जोडली गेलेली आहे. वैष्णवी, खूप खूप स्वागत आहे तुझं जय महाराष्ट्रमध्ये. तुझा प्रश्न विचार. हॅलो रुचिरा मॅम, कशा आहात तुम्ही? हाय वैष्णवी, आय एम गुड. हाव आर यू? मी पण मस्त मजेत. मी तुमच्या आतापर्यंतची कामं बघितलेली आहेत, तर आता एखाद्या येणाऱ्या आगामी प्रोजेक्ट विषयी तुम्ही काय सांगाल? येस, नक्कीच. सो मी एक इंटरनॅशनल ट्रॅव्हल शो होस्ट करते, अरे वा. जो झी5 आणि MX प्लेयर अशा OTT प्लॅटफॉर्म्सवर ऑन एअर आहे ऑलरेडी. सो माझे 3-4 सीझन्स इंटरनॅशनल झालेले आहेत. सो मलेशिया, बहारेन आणि व्हिएतनाम हे 3 सीझन्स ऑलरेडी ऑन एअर आहेत. आणि आता लवकरच 4था सीझन, भूतानचा सीझन त्यांच्या भेटीला येईल. सो इफ यू वॉन्ट टू वॉच माय वर्क, तुम्ही डेफिनेटली MXवर जाऊ शकता. आय मीन माझ्या चॅनलवर किंवा माझ्या पेजवर तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मिळेल. सो तिथे माझं काम नक्कीच तुम्हाला बघायला मिळेल. आणि होस्ट करणं, आता हे तर तुला वेगळं सांगायची गरज नाहीये, पण तिकडे परदेशात जाऊन नवीन सगळं असताना आणि नवीन माहिती सुद्धा मला करकरीत अशी माहिती मिळते आणि मला जस्ट ते पटकन बोलायचं असतं. सो इट्स फन. म्हणजे लोकांना असं वाटतं अरे तू फिरतीये परदेशात वगैरे, पण असं नाहीये. तिथे मला कधी कधी त्या जागांचा आस्वाद सुद्धा मनसोक्त घ्यायला मिळत नाही, पण मला ते डिलिव्हर करायचं कारण मी तिथे कामासाठी आहे. बट आय एन्जॉय ऑल दॅट. त्यामुळे येस, हे काम माझं ऑन एअर आहे ऑलरेडी आणि ते तू नक्कीच बघू शकतेस. आणि लवकरच, मी म्हटलं ना, टेलिव्हिजन थ्रू किंवा फिल्म थ्रू सुद्धा लवकरच तुमच्या भेटीला येईन. अगदीच. थँक्यू वैष्णवी. तर येस, आता तू हा होस्टिंगचा विषय काढलाच आहेस म्हणून विचारते. मालिकेमध्ये एखादं कॅरेक्टर करणं किंवा एखादी व्यक्तिरेखा साकारणं आणि एखादा शो होस्ट करणं किंवा काय म्हणू आपण त्याला, निवेदन करणं, जे काही असेल, या दोघातला फरक कसा आहे आणि तो तू कसा सांभाळतेस? फरक
सी मालिकेमध्ये काय असतं ते एक कॅरेक्टर असतं, तेव्हा मी रुचिरा म्हणून नसते आणि मी सुद्धा ते प्रिफर करते की मला काहीतरी जे मी नाहीये ते मला करायला मिळणं, आणि दॅट इज वाय मी थोडासा वेळ घेते काही गोष्टी निवडताना. सो तो एक फरक असतो की आणि निवेदन करताना तुला ॲज अ रुचिरा म्हणून मी ते जी स्क्रिप्ट आहे ती ॲज इट इज कशी प्रेझेंट थांबवते. येस येस पुढचा फोन आलेला आहे. मानसी देशमुख नाशिकहून आपल्याशी जोडली गेलेली आहे. मानसी, खूप खूप स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये. टीव्हीचा आवाज कमी कर आणि तुझा प्रश्न विचार. रुचिरा, तू आतापर्यंत इतकं काम केलंयस, तर आतापर्यंत काम केलेल्यापैकी तुझी सर्वात जास्त आवडती भूमिका कुठली आहे? वा. अनडाऊटेडली माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतलं माया हे कॅरेक्टर माझं अजून सुद्धा आणि ते फेवरेट असणार आहे, कारण त्याने मला खरं तर घराघरात पोहोचवलं आणि ओळख दिली. सो येस, ते माझं आवडतं काम आहे आतापर्यंतचं. थँक्यू मानसी. आणि पहिलं काम कोणतं आहे मग तुझं? पहिली कोणती अशी भूमिका आहे जी तुला करायला मिळाली आणि ज्याच्यामध्ये तू खुलली असं, जी लक्षात राहिली आहे तुझ्या? तसं बघायला गेलं तर जसं मी म्हटलं, मी एकांकिका करत होते आणि एकांकिका नंतर मग टेलिव्हिजन हा प्रवास सुरू झाला. सो स्टार प्रवाहावरची एक मालिका होती बेदुणे 10. Okay. सो त्याच्यामध्ये मी एक कॅमिओ केला होता आणि साईड बाय साईड माझं MSc करत होते, तर माझी इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन सुद्धा सुरू होत्या. सो माझं असं झालं होतं की माझी कॉलेजची कमिटमेंट आहे, माझी स्पर्धा येते आणि माझा इकडे ना ट्रॅक वाढत होता. सो ती पहिली मालिका असल्यामुळे मला कळे ना की ओके, ट्रॅक वाढतोय म्हणजे माझं काम आवडतंय किंवा असं काय. मी त्यांना असं सांगितलं की माझी कॉलेजला कमिटमेंट आहे, तिथे मला कोणी रिप्लेस नाही करू शकणार, प्लीज मला तिथे जाऊ द्यात. आणि मी ती मालिका सोडली होती लिटरली. सो असं मी हळूहळू शिकत गेले. बट येस, आय एम प्राऊड की मी कमिटमेंट फॉलो केली. या दॅट्स ट्रू. मग मला एक विचारायचं आहे आता की आपण हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये किंवा रादर बॉलिवूडमध्ये आपण असं म्हणूया, तिथे ग्लॅमरला खूप जास्त महत्त्व पण दिलं जातं आणि तिकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, ते खूप आवडीने बघितलं जातं. पण एखादी मराठी मुलगी जेव्हा थोडीशी ग्लॅमरस असते तेव्हा टीकाही तशीच होते किंवा त्याचप्रमाणे तुम्हाला ट्रोलही केलं जातं. असा तुला सामना कधी करावा लागला का? आणि जर करावा लागला तर तू हे सगळं कसं हँडल केलंस? जसं मी म्हटलं, आय हॅव ऑलवेज बीन फॉर्च्युनेट इनफ. आणि मालिकेतलं सुद्धा माझं कॅरेक्टर जर बघशील, जे हायलाईट झालं होतं, ग्लॅमरस होतं आणि त्याच्या स्टायलिंग मध्ये सुद्धा मी माझे इनपुट्स दिले होते. मला हे मेन्शन करायला आवडेल. आणि मी नेहमीच जे काही प्रोजेक्ट करत असते त्याचे स्टायलिंग मध्ये माझे मेजर इनपुट्स असतात आणि मला त्याचं प्रेझेंट व्हायला आवडतं. असं नाही की मला एखादी साधी किंवा गावची भूमिका करायला आवडणार नाही, मला आवडेल. मी केली सुद्धा आहे, ती मूवी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला सुद्धा येईल. सो ॲज पर कॅरेक्टर डिमांड्स मला प्रेझेंट व्हायला आवडतं. आणि जो प्रश्न तू विचारलास, तर दिस इज हाऊ रुचिरा लाईक्स टू पोर्ट्रे हरसेल्फ. की मी असं नाही म्हणत की मला ग्लॅमरस दिसायचं, पण नाही, मला मी आवडली पाहिजे आरशामध्ये. माझं इतकं साधं गणित असतं आणि मला आजपर्यंत प्रेक्षकांकडून फॉर्च्युनेटली प्रेमच मिळालंय. सो मे बी देर इज जस्ट 1% किंवा 2% ट्रोल्स तर ते असतातच. मी बघतच नाही, इग्नोर करते किंवा ओके तुमचं हे म्हणणे ठीक आहे, नेक्स्ट टाइम मी लक्षात ठेवेन, इतकं माझं साधं गणित असतं. सो मी म्हटलं ना, म्हणून मी स्वतःसाठी ड्रेसअप करायचा आपण हा एक सिम्पल वे आहे. ड्रेसअप किंवा काही आपण जे करतोय ते स्वतःला खुश करण्यासाठी करायचं, आरशातल्या त्या प्रतिमेला खुश करण्यासाठी करायचं. दॅट्स इट. नाईस. आपला पुढचा फोन आलेला आहे. उदय घरात उरणहून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. तुमचं खूप खूप स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये. तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि तुमचा प्रश्न विचारा. नमस्ते मॅडम. नमस्कार. तुमची सर्वात आवडती खलनायिका कोण किंवा खलनायक कोण? वा. आणि मी टू हल्ली जी चालू आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे? दुसरा प्रश्न तुम्ही रिपीट कराल का प्लीज? मी टू म्हणजे प्रोड्युसर लोक त्याचा गैरफायदा घेतात ना. ओके ओके ओके. तर त्याच्याबद्दल काय त्यांची माहिती, त्यांचं काय मत आहे? ओके ओके. सो खलनायक आणि खलनायिका तसे तर बरेच आहेत, म्हणजे मूवीज मधले वगैरे इतके असतात. तर मी आता टेलिव्हिजन मधलं एक मला पटकन जे आठवते, ऑनेस्टली तसे खूप असतात आणि मला तर पटकन ते क्लिक होणार नाही. त्यामुळे मला जी आठवते ना, तर बेहद सिरियल एक होती सोनी टेलिव्हिजनवर. मला आता पटकन आय डोंट नो आउट ऑफ समवेअर मला ते कॅरेक्टर लगेच त्याचं लक्षात आलं. जेनिफर विंगेटने माया होता तिचं ते कॅरेक्टर. काय कॅरेक्टर प्ले केलं होतं तिने. वन साइडेड शो तिचा होता आणि जरी ते इतकं निगेटिव्ह आणि डार्क कॅरेक्टर असलं तरी तिने द वे शी प्रेझेंट्स हरसेल्फ ना, म्हणजे ऍक्टिंग तर आहेच, पण अगेन ती ना तिच्या आवाजापासून सगळ्यावर काम करते, बॉडी लँग्वेज, कपडे, सगळं सगळं सगळं. सो त्यामुळे ते एक कॅरेक्टर मला जरा लगेचच लक्षात येते. आणि आपण दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी एक फोन आलेला आहे, तो घेऊया. निशांत जोशी कोल्हापूरहून आपल्याशी जोडले गेलेले. निशांत, खूप खूप स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये. तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम, मी निशांत जोशी कोल्हापूरहून. नमस्कार.
कॉलेज करत असताना आपण अभिनय क्षेत्रात येऊ शकतो का आणि तुम्ही कशा प्रकारे आलात? हो, जसं मी म्हटलं की कॉलेज करत असताना डेफिनेटली येऊ शकतो, कारण माझा तसाच प्रवास होता. सो माझ्या कॉलेजमध्ये आता आपल्याकडे इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन्स होतात, जो एक प्लॅटफॉर्म असतो. जे काय म्हणतो आपण, अपकमिंग अभिनेते असतात त्यांना एक छान प्लॅटफॉर्म असतो नवोदित अभिनेत्यांसाठी, टॅलेंट ओळखण्यासाठी त्यांचं. सो माझ्या कॉलेजमध्ये तो प्लॅटफॉर्म ॲज इन ग्रुप नव्हता किंवा ते तेवढा पार्टिसिपेशन नव्हतं. सो मी आणि माझ्या मित्रांनी ते सुरू केलं. ओके. सो काही कसली माहिती नसताना आम्ही सुरू केलं आणि हळूहळू शिकत गेलो आणि शिकवत सुद्धा गेलो. आणि आज त्यामुळे तशी माझी सुरुवात झाली. सो ऑफकोर्स तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे येस, तसं आपण करू शकतो. जिद्द असली पाहिजे फक्त, आणि मार्ग सुद्धा मिळाला पाहिजे आणि मार्गदर्शक सुद्धा मिळाले पाहिजेत. सो तेव्हा सुद्धा मला मार्गदर्शक मिळाले, आय एम ऑलवेज ग्रेटफुल टू देम. त्यामुळे तुम्ही सुरुवात नक्कीच करा आणि कॉलेजमधून डेफिनेटली तुम्हाला एक चांगला प्लॅटफॉर्म मिळू शकतो फॉर शुअर. आणि तशी सुरुवात झाली माझी अगदीच. कॉलेज. आपण मी टू चळवळीकडे येणार. खरं तर हा माझाही प्रश्न होता. काय तुझं त्या बाबतीतला अनुभवही म्हणू शकतो, किंवा त्याआधी एक फोन आलेला आहे. अश्विनी दहांगे आपल्यासोबत जोडली गेलेले आहेत. तुमचं खूप खूप स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये. तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि तुमचा प्रश्न विचारा. अश्विनी, आवाज येतोय? हो, येतो. बोला. अश्विनी बोला. तुम्ही खूप सुंदर आहात. हे आता नक्की कोणाबद्दल बोलताय? नाही, आमच्या दोघींकडनं थँक्यू तुम्हाला. बर. येस. सो थँक्यू ताई, आणि तुम्हाला शुभेच्छा खूप साऱ्या. आय गेस त्यांना तेवढंच बोलायचं होतं मे बी. खूप खूप थँक्यू ताई. खरं तर काही बोलायचं नसतं, फक्त भावना व्यक्त करायच्या असतात. खूप क्यूट फोन कॉल होता हा. बरं, मी टू चळवळीविषयी आपण बोलत होतो. हो, मी या चळवळीविषयी म्हणण्यापेक्षा ना, मी असं म्हणेन की ती जी भावना किंवा त्याचं जिस्ट जे आहे ना, त्याबद्दल बोलेन की जर एखादी मुलगी इन जनरल सुद्धा, मी टू तर आता आपण हे झालंय काय गेल्या काही वर्षांपासून, जर एखादी मुलगी नाही म्हणते तर ते नाही आहे. सो ते समोरच्यासाठी सुद्धा आहे आणि हे मुलींसाठी सुद्धा आहे. आता या मीटूची एक अशी बाजू सुद्धा मला कळली की देर इज सम पर्सेंटेज, 5-10% मे बी, ज्या गोष्टी गैरफायदा सुद्धा घेतला जातो याचा. सो हा अँगल सुद्धा रॉंग आहे ना. मग जी मुलं किंवा द अदर पार्टी जे चुकीचे नाहीये त्यांना याचा गैरफायदा सुद्धा होतोय, त्यांना त्रास. एका मिनिटासाठी थांबवते. राजेंद्र आपल्याशी साताराहून जोडले गेलेले आहे. तुमचं खूप खूप स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये. तुमचा प्रश्न विचारा. बिग बॉस मध्ये, मराठी बिग बॉस मध्ये येण्यासाठी काय मत आहे तुमचं? काय विचार? मराठी बिग बॉस मध्ये येण्यासाठी तुमचं काय मत आहे? म्हणजे जावं वाटतंय का नाही? कसं? मी जाऊन आले, त्यामुळे आता मला परत जावं वाटत नाहीये. सिंपल. नाही, मी जाऊन आले बिग बॉस मध्ये. माझा आवडता शो होता तो, आणि आय हॅव बीन अ व्हेरी लॉयल ऑडियन्स ऑफ दॅट शो. आधीपासून मला फार आवडायचा. पण तिथे आतमध्ये गेल्यानंतर ज्या काही गोष्टी किंवा जसं काही ते असतं, सो माझ्यासारख्या व्यक्तीसाठी ते मे बी सुटेबल नाहीये ते एन्व्हायरमेंट. आणि त्यामुळे जर माझी पॉझिटिव्हिटी तिथे एक्सेप्ट करणार असतील तर मी नक्कीच परत तिथे जाईन. पण जर ती काही तिथे कामाची नसेल तर मग तिथे जाऊन उपयोग नाही असं मला वाटतं. धन्यवाद. तर येस, आता मला एक विचारायचं आहे, ते म्हणजे जर रुचिरा अभिनेत्री नसती तर रुचिरा कोण असती? अरे बापरे. जसं मी म्हटलं की आय एम ब्लेस्ड विथ फ्यू आर्ट्स, काही कला अवगत आहेत, त्यामुळे आर्टिस्ट डेफिनेटली असले असते. मी थोडंफार लिहिते सुद्धा, सो मला एक्सप्रेस करायला आवडतं. मी एकांकिका सुद्धा लिहिलेल्या आहेत. मग लिहितेस कोणत्या जॉनर मध्ये? मी कविता लिहिते ओके. आणि मी एकांकिका सुद्धा लिहिल्या आहेत, म्हणजे बऱ्याच लिहिल्या आहेत कॉलेजच्या वेळी अर्थात. तर ज्याच्यासाठी मला काही थोडेफार पारितोषिकं मिळालीत. म्हणजेच काय की त्यांनी समोरच्याने ते एक्सेप्ट केले, आणि म्हणजेच ती पावती असते ना कुठल्याही कलाकारासाठी. सो म्हणजे मला लिहिता येतं थोडंफार. सो आर्टिस्ट नक्कीच असते. पण मला असं फार असं वाटतं की ना, इवन म्हणजे हे फार ऑफ ट्रॅक सुद्धा साऊंड करेल, पण ना मला देशासाठी काहीतरी करायचंय असं सुद्धा कधी कधी वाटतं की मी आपल्या ह्या ज्या एजन्सीज असतात नाही का, रॉ म्हण किंवा काय, जिथे मला माझी बुद्धी वापरून मला देशासाठी काहीतरी करायला आवडेल. सो हे मला गेल्या 3-4 वर्षात प्रकर्षाने फार फील होतंय की हे नसते तर मी डेफिनेटली या गोष्टी केल्या असत्या.
वा वा नाईस, खूप चांगला थॉट आहे. खरं तर आपला पुढचा फोन आलेला आहे. कारभारी साळुंके आपल्याशी संभाजीनगरहून जोडले गेलेले. तुमचं खूप स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये. तुमचा प्रश्न विचारा. हॅलो बोला. हॅलो. हॅलो. हा बोला, आम्हाला तुमचा आवाज येतोय, बोला. हा नमस्कार रुचिरा मॅडमला. नमस्कार. आजच्या मुलींसाठी काय संदेश आहे तुमचा या क्षेत्रामध्ये, तुमच्या पाठीमागे या क्षेत्रामध्ये आजच्या मुलींनी यावं का, यासाठी काय संदेश देता तुम्ही? नक्कीच नक्कीच. म्हणजे आजच्या मुलींसाठी माझ्याकडे खूप काही संदेश आहे खरं तर, पण आता तुम्ही प्रिसाइजली विचारल्यामुळे या क्षेत्रामध्ये येण्यासाठी तर नक्कीच यावं. मी प्रत्येक मुलीला हे सांगेन की तुला ज्या क्षेत्रामध्ये जायचं त्या क्षेत्रामध्ये तू इतर कोणाचाही विचार न करता फक्त आपल्या आई वडिलांना कन्सिडर करता त्यांना विश्वासात घेऊन तुला ज्या क्षेत्रामध्ये जायचंय, ज्या क्षेत्रामध्ये पुढे जायचंय, स्वतःवर विश्वास ठेवून नक्की पुढे जावं. आणि मी नेहमी म्हणते की कामाशी प्रामाणिक राहावं. सो सगळ्या गोष्टी बरोबर घडत राहतात. सो स्वतःवर काम करणं फार गरजेचं आहे. आणि कुठलीही अपॉर्च्युनिटी वाट बघत येत नाही, आधी स्वतःला प्रिपेअर करावं लागतं, मग ती अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे बरोबर येणार हा माझा विश्वास आहे. त्यामुळे येस, त्या दृष्टीने काम करायला हवं. अगदीच, खूप छान, धन्यवाद. आणि खरंच खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. वेळ कसा संपला कळलं देखील नाही. अगदीच. तर असंच तुमच्याही आवडत्या अभिनेत्याशी, अभिनेत्रीशी जर तुम्हाला बोलायचं असेल तर नक्की पहा सेलिब्रिटी कॉलिंग. थँक्यू.